हुपरीमध्ये अतिक्रमणाची चालू झालेली धडक मोहीम एकदा कोणत्या ना कोणत्या तरी कारणानं एकदमच थंडावली. पण यामध्ये ठराविक लोकांचं अतिक्रमण काढलं, पण एका कार्यकर्त्यानं सर्वात जास्त माहिती अधिकाराचे अर्ज नगर परिषद विरोधात टाकले होते. आता त्याच कार्यकर्त्याचे कारनामे उघड झाले. स्वतः महावितरणजवळ एक जागा अतिक्रमण करून घेऊन त्यावर गाळा बांधून तो परस्पर 1,40,000ला विक्री केल्याचं समजतंय व तो गाळाधारकाकडून किलो 2 किलो दरवेळी घरी नेऊन मेजवानीवर ताव मारत असल्याची चरचरीत चर्चा समोर आली आहे. गावात सुरू झालेली अतिक्रमण मोहीम करत असताना त्या RTI कार्यकर्त्याचा गाळा दिसला नाही का, अशीही चर्चा होतीये. सत्तेत असणारे नगरसेवक, काही अधिकारी व ठेकेदार यांच्याही विरोधात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवत स्वतःची माहिती झाकून ठेवण्याच्या नादात RTI कार्यकर्त्यांचीच माहिती आणि आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा समोर आली आहे. तडजोडीचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा कार्यकर्ता प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या तरी विषयानं चर्चेत असतो. नगरसेवकांना काम करू न देणे, अधिकारी यांना हाताशी धरून तडजोड करणे हा धंदा रोजचा झाला. बिल अदा करणे, तक्रार मागं घेणे या ठेकेदार व त्याचं संगनमत झालं. 50,000चा आर्थिक तडजोडीचा आकडा समोर आला. एकामध्ये 1 लाखाच्या प्रकरणात त्याची भरपूर चर्चा समोर आली. अखेर तडजोडीचा कार्यकर्ता म्हणून हुपरीत ओळखला गेलेला पुन्हा गाळा अतिक्रमण करून परस्पर विक्री करून त्यात 1,40,000ची तडजोड झाली. एक मोठा अधिकारी पण यामध्ये सामील असल्याची चर्चा सुरू आहे. या अधिकाऱ्याच्या कारकिर्दीमध्ये झालेले सर्व आर्थिक व्यवहार याची चौकशी झाली पाहिजे. यावर कारवाई होणार का? तो अतिक्रमण केलेला गाळा जर निघाला तर तो गाळाधारक त्या कार्यकर्त्यांवर फौजदारकी दाखल करणार का, याच्या तयारीत असल्याचंही समजते. अतिक्रमण केलेला गाळा प्रशासन काढणार का, असा प्रश्न हुपरी शहरात सुरू आहे. त्या कार्यकर्त्यावर कोणती कारवाई करणार व त्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करणार, अशी काही कारनामे करून मोठं घबाड त्या अधिकाऱ्यांना मिळवल्याच्या गेल्याच्या चर्चा नागरिकांमधून होत आहेत. प्रशासन कारवाई करणार की मूग घेऊन गप्प बसणार, यावर नागरिकांचं लक्ष लागून राहिलं. मराठी न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंक.